हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं आता अनालिसिस करूया. आज निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये काय झाले ते आता आपण समजून घेऊया. खरं तर आज मार्केटमध्ये अजिबातच चांगल्या मूव्हमेंट झाल्या नाहीत आणि आज मार्केटमध्ये भयानक ट्रॅपिंग झालंय. आता काय-काय झालंय ते मी तुम्हाला सांगते. डेली टाईम फ्रेमवर तरी मार्केट चढलंय असं दाखवते. बऱ्यापैकी पॉझिटिव्हिटी दाखवते. आपण जी रेंज ठरवली आहे ही रेंज ह्या रेंजच्या जवळ जर मार्केट जात असेल, म्हणजे ही रेंज सोडून जर वरती मार्केट सस्टेन करत असेल, तर मार्केट बऱ्यापैकी बुलिश साइडला जाऊ शकते असं आपण प्रेडिक्ट केलंय. तर बघूया आता पुढे काय होतंय. आज मार्केटमध्ये काय झालं ते आधी मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. हा 5 मिनिटाचा टाईम फ्रेमवर चार्ट आहे. ठीक आहे. आज मार्केट बऱ्यापैकी सेम रेंजमध्येच काल जिथं क्लोजिंग झालेलं त्याच्या आसपासच ओपन झालंय. मी तुम्हाला काल ह्या 2 रेंज दिल्या होत्या. 23,183 आणि 23,163. ठीक आहे. ही जी रेंज होती ही खूप इम्पोर्टंट होती आणि ह्या दोन्ही लेव्हल्स खूप इम्पोर्टंट होत्या. मी तुम्हाला काल सांगितलं होतं. त्या रेंजच्या आसपासच आज मार्केट ओपन झालं. ह्या रेंजच्या जवळच मार्केटने थोडंफार प्राइस एक्शन बनवलं आणि मग मार्केट वर जायला सुरुवात झाली. इथं ही जी एक मिनिट मी तुम्हाला क्लिअरली दाखवते. ही जी रेंज होती ह्या रेंजमध्ये मार्केट जस्ट फार काही मूव्हमेंट झालेली नाही मार्केटमध्ये. कॉल साइड आणि पुट साइड दोन्ही साइडला ट्रॅपिंग होत होतं. प्रीमियम जे होते ते खूप जास्त फ्लक्च्युएट होत होते ह्या रेंजमध्ये. ठीक आहे. भले मी तुम्हाला सांगितलं होतं की 23,183 च्या वर गेलं तर बुलिश व्हा. पण ही जी रेंज होती, इथं जे काही तुम्हाला ग्रीन कॅन्डल्स होतायत असं दिसतंय. बट ॲक्चुअली ह्या आज एक्सपायरी असल्यामुळे प्रीमियम्स जे होते ते खूप फ्लक्च्युएट होत होते आणि कॉल पुट्सचे दोन्ही साइडचे प्रीमियम खूप फ्लक्च्युएट होत होते आणि इथं जे आहे बऱ्यापैकी खूप क्रॅपिंग झाली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केटने ॲक्चुअली इथून जे आहे थोडंफार पॉझिटिव्हिटी दाखवायला सुरुवात केली होती. तर इथं मी तुम्हाला एक रेंज दिली होती. 1 मिनिट. तर मार्केटला ॲक्चुअली ही जी कॅन्डल आहे 10 वाजून 5 मिनिटाची, या कॅन्डलला ॲक्चुअली मार्केटमध्ये प्रीमियममध्ये एक चांगला स्पाइक आला आणि फ्लोमध्ये या कॅन्डलने हा जो मी तुम्हाला ही रेंज दिली होती 23,270 ही रेंज तोडली आणि प्रीमियम ह्या कॅन्डलला चांगलं मूव्ह पण झालं. पण लगेच नेक्स्ट कॅन्डलला ट्रॅपिंग झाली आणि ही कॅन्डलचं जे प्रीमियम आहे ते खूप जास्त कमी झालं. ठीक आहे. आणि तुम्हाला असं बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की ही रेंज आता तुटली आहे म्हणून, पण ही रेंज तुटली नव्हती. इथं फेक आउट केलंय मार्केटने आणि इथं पूर्ण हा जो पूर्ण एरिया तुम्हाला दिसतोय, या कंप्लीट एरियामध्ये मार्केट फक्त ट्रॅफिक करत होतं, ठीक आहे. आणि आज ही जी काही रेंज मी तुम्हाला काल दिली होती 23,270 ची, आज दुपारपर्यंत मार्केट या रेंजच्या आसपासच प्राइस एक्शन बनवत होतं. कधी इथं सपोर्ट घेत होतं, कधी रेझिस्टन्स घेत होतं, कधी सपोर्ट घेत होतं. पण या रेंज जवळच, या सपोर्टच्या आसपासच मार्केट जे आहे प्राइस एक्शन बनवत होतं. ठीक आहे. सो ही जी रेंज होती 23,270 ही खूप इम्पोर्टंट होती. काल मी तुम्हाला ही मार्क करून दिली होती. ठीक आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी ह्या रेंज अशाच आखून घेतलेत आणि त्याप्रमाणे काम केले आणि मार्केटमध्ये आज ऑब्झर्वेशन केले, की या रेंज ॲक्चुअली वर्क करतात. ते मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्केट जे आहे स्लोली पडायला स्टार्ट झालं आणि अगेन मार्केट जे आहे 23,183 च्या लेव्हलला येऊन इथं त्याने फेक आउट केला, ह्या रेंजला. ठीक आहे. इथं दिसते तुम्हाला. इथं मार्केटने फेक आउट केलं. इथं फेक आउट केलं. त्यानंतर मार्केटने याच रेंजला पुन्हा खूप स्ट्रगल केला. 23,183 च्या लेव्हलला खूप स्ट्रगल केला. ह्या कॅन्डलला अगेन या पण कॅन्डलला बराच वेळ स्ट्रगल केला आणि नंतर फ्लोमध्ये याच कॅन्डलने 23,183 आणि 23,163 हे दोन्ही पण लो तोडले. ह्या दोन्ही रेंज तोडल्या. हे सपोर्ट जे होते दोन्ही तोडले आणि आजचा जो लो होता त्या लो पर्यंत आलं मार्केट आणि पुन्हा इथून मार्केटने काय केलंय रिव्हर्स घेतलंय. ही कॅन्डल पुन्हा रिट्रेस झाली आणि ह्या चालू कॅन्डलमध्ये ज्या पण कोणी सेलर्सनी उड्या मारल्या असतील, त्या सगळ्यांना ह्या कॅन्डलनं ट्रॅप केले. ओके. आता ह्या कॅन्डलचं जे प्रीमियम होतं, ते लिटरली जिथं त्या कॅन्डल्सची ओपनिंग झाली होती, तिथपर्यंत रिट्रेस झालं होतं. पण ह्या कॅन्डलला प्रीमियम खूप जास्त स्पाइक पण झालं होतं. पण ह्या कॅन्डलनी खूप ट्रॅप पण केलं सेलर्सना. त्याच्यानंतरच्या कॅन्डल जी होती, त्या कॅन्डलनी सुद्धा सेलर्सना ट्रॅप केलं. अगेन त्याच्यानंतरच्या कॅन्डलनी पण त्या सेलर्सना ट्रॅप केलं. ओके. आणि इथं ह्या रेंजमध्येच ही जी तुम्हाला रेंज दिली होती मी, पुन्हा ह्याच रेंजमध्ये मार्केट बराच वेळ स्ट्रगल करत राहिलं. नंतर इथे पुन्हा एकदा ही रेंज तोडली मार्केटने. परत एकदा मार्केटने फेक आउट केलं आणि मार्केट अपसाइडला इथं मार्केटने बायर्सना होप्स दिल्या. इथं बऱ्याच बायर्सनी अपसाइडला त्यांच्या पोझिशन्स बनवल्या असतील आणि इथून एक स्पाइक दिलेला आहे अपसाइडला.
मार्केटने. आणि अगेन इथं, 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 इथं ह्या रेंजमध्ये ज्या कोणी सेलर्सनी पोझिशन बनवली असेल, त्यांना इथं जे आहे ट्रॅप केलंय आणि नेक्स्ट कॅन्डलला इथून कुठल्या बायर्सनी ह्या साइडला बायर्सनी ज्यांनी कोणी पोझिशन बनवले असतील, त्यांना पण ट्रॅप केले आणि नंतर मग मार्केट अपसाइडला मूव्हमेंट केले. ठीक आहे. सो आज मार्केटने अशा मूव्हमेंट केल्यात, पण हे जे काही तुम्हाला मूव्हमेंट आता सध्या दिसत आहे मार्केटमध्ये, की मार्केट स्टार्टिंगला चढलंय इथून सॉरी, मार्केट इथून चढलंय, त्यानंतर थोडं रेंजमध्ये राहिलं, एका साइडवेज झालं आणि नंतर मार्केट पडलं. हे जे काही तुम्हाला दिसते आज कंप्लीटली मार्केट जे आहे ते कंप्लीटली फेक मूव्हमेंट्स करत होतं आणि म्हणून मी दुपारी YouTubeवर आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये एक पोस्ट टाकली होती, की आज मार्केट पूर्ण फ्लक्च्युएट होत आहे आणि फेक मूव्हमेंट करते. आज ट्रेडिंग मोस्टली टाळा, असं मी सांगितलं होतं. याचं कारण असं आहे, की आज कंप्लीटली फेक मूव्हमेंट करत होतं मार्केट. आता मी असं का म्हणते ते तुम्हाला सांगते, की मला हे कसं ओळखायचं, की मार्केट फेक मूव्हमेंट करत आहे म्हणून. तर त्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट दाखवते. निफ्टीचा फ्युचरचा चार्ट आहे हा. ओके. हा निफ्टीचा फ्युचरचा चार्ट आहे. हां. तर इथे मी एक इंडिकेटर लावलंय. इथे मी एक इंडिकेटर लावलंय. या इंडिकेटरचं नाव आहे ओपन इंटरेस्ट. तुम्ही इंडिकेटर्समध्ये जायचंय आणि धन ओपन इंटरेस्ट म्हणून जे इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटरवर क्लिक करायचं आणि तुमचं हे इंडिकेटर लागून जाईल. ओके. तर आता यावरून कसं ओळखायचं, की मार्केटमध्ये खूप फेक मोमेंट्स होत आहेत, ते मी तुम्हाला सांगते. अ, तर आज मार्केट जिथं ओपन झालं, इथं ओपन झालं आज मार्केट. ओके. इथं ओपन झालं मार्केट आणि इथून मार्केट अपसाइडला मूव्हमेंट करते, बरोबर? म्हणजे तुमची जी प्राइस आहे, ती चढत आहे. ठीक आहे. तर प्राइस जेव्हा चढत असते, तेव्हा ओपन इंटरेस्ट पण चढला पाहिजे. ओपन इंटरेस्ट म्हणजे काय असतं, की आज ज्या लोकांनी पोझिशन्स बनवलेत, ज्या जास्तीत जास्त लोकांनी आजच्या ओपन ज्या पोझिशन्स आहेत, म्हणजे ज्यांचे ट्रेड ओपन आहेत, ज्यांनी ऑलरेडी पोझिशन घेतले, ते काउंट जे असतं ते ओपन इंटरेस्टमध्ये दाखवत असतं. तर मग प्राइस वरती जाते, तर ओपन इंटरेस्ट पण ऑब्व्हियसली वरतीच जायला पाहिजे. त्याची ओपन इंटरेस्ट पण जे असतं ते अपसाइडला मूव्ह करायला पाहिजे. पण तुम्ही जर बघत असाल, तर इथून मार्केट चढताना तुम्हाला दिसतंय. पण ओपन इंटरेस्ट जर बघाल ना, इथं प्राइस बघा तुम्ही. मी इथं मूव्हमेंट दाखवते. ओपन इंटरेस्ट जे आहे ते डाउन, डाउन होतंय. ठीक आहे. ओपन इंटरेस्टची प्राइस हे बघा डाउन, डाउन होतंय. म्हणजे प्राइस वाढतेय, पण ओपन इंटरेस्ट कमी होतंय. ठीक आहे. अगेन इथं जे होतं हे मार्केट कंप्लीटली साइडवेज होतं. आपण असं कन्सिडर करूया. हे मार्केट इथं ह्या रेंजपर्यंत कंप्लीटली साइडवेज होतं. इथून मार्केट पडायला सुरुवात झाली. म्हणजे इथून जे आहे प्राइस ही खालच्या साइडला येते. म्हणजे प्राइस कमी होते. याचा अर्थ ओपन इंटरेस्ट पण कमी व्हायला पाहिजे. पण इथून जर तुम्ही बघत असाल इथून, तर मार्केटची प्राइस ही वाढत चालली आहे. हे बघा, हे बघा. मार्केटची प्राइस वाढत चालली आहे. याचाच अर्थ जे आहे, की आज मार्केटमध्ये कंप्लीटली फेक मूव्हमेंट्स होत होत्या. आणि म्हणून मी दुपारी तुम्हाला सांगितलं होतं कम्युनिटी पोस्टमध्ये, की आज मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करू नका आणि आज थिटा डिके पण खूप होत होतं. प्रीमियमच्या प्राइस ज्या आहेत त्या खूप जास्त खालीवर होत होत्या आणि खूप कमी होत होत्या. ओके. सो हे कारण होतं की आज मी तुम्हाला ट्रेड करू नका असं सांगितलं होतं. आणि यावरून असं ओळखायचं असतं आपण ओपन इंटरेस्टचं एक फीचर आहे, एक इंडिकेटर आहे धनमध्ये. तर त्यावरून तुम्ही ओळखू शकता, की मार्केटमध्ये मूव्हमेंट्स ज्या होत आहेत, ते अगदी व्यवस्थित होत आहेत. ऑप्शन चेनच्या प्रमाणेच मार्केट वर्क करत आहे की नाही, की त्याच्या अपोझिट वर्क करते किंवा वेगळंच काहीतरी वर्क करते, हे तुम्हाला कसं समजणार? तर हा वाला इंडिकेटर तुम्ही लावू शकता ओपन इंटरेस्ट आणि त्यावरून तुम्हाला समजेल, की मार्केट फेक मूव्हमेंट करते आणि जेव्हा-जेव्हा मार्केटमध्ये फेक मूव्हमेंट्स होत असतात, तेव्हा तुम्ही ट्रेड करायचं शक्यतो टाळायचं. कारण तुमचे ट्रॅप होण्याचे चान्सेस खूप जास्त होत असतात आणि मार्केट खूप जास्त पंप आणि डंप केलं जाते. तसंही आता बजेट असल्यामुळे मार्केट पंप डंप केलं जातच आहे. ठीक आहे. त्यामुळे सध्या तुम्ही लॉट साइज खूप कमी ठेवा आणि खूप तुमचा सेटअप प्रॉपर बनत असेल, तरच तुम्ही ट्रेडिंग करा. अदरवाईज तुम्ही ह्या काही दिवसात ट्रेड नाही केले तरी चालेल. तर निफ्टीमध्ये आज अशा प्रकारे मोमेंट्स झाले. तर मी तुम्हाला उद्यासाठी निफ्टीच्या काही लेव्हल्स सांगते. तर निफ्टीसाठी उद्यासाठी या लेव्हल्स असणार आहेत. उद्या मार्केट कुठे ओपन होतंय ते आधी तुम्ही बघा. जर या रेंजमध्ये कुठे ओपन होत असेल 23,322 आणि 23,249 च्या मध्ये, तर मात्र हा जो रेझिस्टन्स आहे, हा तोडून त्याला सस्टेन करू द्या. तर मग तुम्ही टार्गेट जे आहे, ते पहिल्यांदा 23,348 ची पण लेव्हल तोडण्याची वाट बघा आणि मग 23,429 पर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि हे पण जर टार्गेट त्याने अचीव्ह केलं, तर मग 23,551 पर्यंत जाऊ शकते मार्केट. ठीक आहे. आणि जर मार्केटने
उद्या गॅप डाउन वगैरे ओपनिंग केली किंवा ह्या कुठल्या रेंजमध्ये ओपन झालं, तर हा पहिला सपोर्ट असणार आहे. कदाचित मार्केट इथून वरती पण जाऊ शकतं किंवा ही लेव्हल जर तोडली त्यांना, इथं टाईमपास करून जर मार्केटनं डाउन साइडला ती लेव्हल तोडली, तर मार्केट 23,168 पर्यंत येऊ शकते. त्यानंतर 23,139 पर्यंत सुद्धा येऊ शकते. आणि ही जर का लेव्हल तोडली मार्केटनं उद्याला 23,139 ची, तर मार्केट 23,026 पर्यंत येईल. आणि 23,026 नंतर हा पण जर सपोर्ट तोडला, तर मग 22,976. तर ह्या सगळ्या ज्या लेव्हल्स आहेत, ह्या तुम्ही मार्क करून घ्या. आणि मी या ज्या काही रेंज देते, ह्या रेंजमध्ये जर मार्केट टाईमपास करत असेल, तर मार्केटला ह्या रेंज ज्या आहेत, त्या रेंज तोडून सस्टेन करू द्या. जर त्या रेंज तोडून जर मार्केट सस्टेन होत असेल, तर तुम्ही प्युअरली म्हणू शकता, की मार्केटने ती रेंज तोडली म्हणून. जर मार्केट फेक आउट वगैरे करत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू नका. तुम्ही विनाकारण ट्रॅप व्हाल. ठीक आहे. आणि आज मी जे काही ओपन इंटरेस्ट वापरायला सांगितलं, ते सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये नक्की वापरत जा. त्याच्यावरून तुम्हाला मार्केटमध्ये काही फेक मूव्हमेंट्स होत असतील, तर ते लक्षात येईल. आणि त्या दिवशी तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करणं अव्हॉइड केलं, तर ते बेस्ट राहील. कारण तुम्ही सगळ्यात आधी कॅपिटल वाचवण्यावर तुमचं लक्ष ठेवा. कॅपिटल जर तुमचं सेव्ह झालं, तर तुम्ही नेक्स्ट डे ट्रेड करू शकाल. ठीक आहे. त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्की घ्या. आता आपण निफ्टी बँकचं बघूया. निफ्टी बँकमध्ये सुद्धा सेमच झालेलं आहे. मार्केटमध्ये पॉझिटिव्ह क्लोजिंग तर दाखवली आहे. ग्रीन कॅन्डल झाली आहे. पण ॲज सच अशी काही मोठी मूव्हमेंट किंवा असं खूप जास्त मार्केट चढलंय असं काही झालेलं नाहीये. त्यामुळे मार्केट जे आहे ते स्लोली वर जाते. आपण इथे एक टार्गेट ठेवलंय. ते टार्गेट मार्केट तोडून वरच्या साईडला सस्टेन करायला पाहिजे. असं असेल तरच मार्केट आपण थोडंफार बुलिश व्हायला लागले असं म्हणू शकू. त्यामुळे तुम्ही ही जी लेव्हल आहे 49,543 या लेव्हलवर तुम्ही लक्ष ठेवा. ही लेव्हल तोडून मार्केट वरती सस्टेन झालं, चांगली क्लोजिंग दाखवली डेली टाईम फ्रेमवर, तर आपण बुलिश साईडला विचार करू शकू. ठीक आहे. तर ती 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बँक निफ्टी काय झाली बघू. ओके. तर मार्केटने बऱ्यापैकी निफ्टी सारख्याच मूव्हमेंट केलेल्या आहेत. आणि आज स्वॅपिंग जास्त झाली त्यामुळे आज बँक निफ्टीमध्ये म्हणजे स्पेशली मी जर खरं सांगायचं तर बँक निफ्टीमध्ये मी आज लक्ष दिलंच नाही. कारण आज मार्केटमध्ये खूप जास्त ट्रॅपिंग होत होती आणि खूप जास्त प्रमाणात प्रीमियम्स फ्लक्च्युएट होत होते. ठीक आहे. पण ही जी रेंज मी तुम्हाला दिली होती 49,244 ची, ती बँक निफ्टीमध्ये सुद्धा वर्क झाले. तुम्ही बघू शकता त्या रेंजवरच मार्केटने प्राइस एक्शन बनवले. तिथे साइडवेज झाले मार्केट. तर मी तुम्हाला ज्या काही लेव्हल्स देतेय, त्या तुम्ही व्यवस्थित वापरा आणि त्या लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही चेक करा, की त्या लेव्हल्स काम करतायत की नाही. जिथे पण मी तुम्हाला लेव्हल्स देते, जेव्हा पण त्या लेव्हल तोडल्या जातात डाउन साइडला किंवा अप साइडला, तेव्हा तुम्हाला प्रीमियममध्ये खूप जास्त स्पाइक बघायला मिळेल. त्यामुळे या लेव्हल्स इम्पोर्टंट आहेत. आणि या लेव्हल्सच्या जवळपास जेव्हा मार्केट टाईमपास करते, याचा अर्थ ह्या लेव्हल्स खूप इम्पोर्टंट आहेत आणि तुम्ही या लेव्हल्सवर तुमचं काम करा. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही चेक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा, की या लेव्हल्स तुमच्यासाठी सुद्धा काम करतायत. उद्यासाठी बँक निफ्टीसाठी मी तुम्हाला काही लेव्हल्स देते. तर बँक निफ्टीसाठी या लेव्हल्स असणार आहेत. उद्या तुम्ही बँक निफ्टीमध्ये आधी लक्ष द्या, की मार्केट कुठे ओपन होते. बँक निफ्टीसाठी 49,426 आणि 49,031 ह्या खूप इम्पोर्टंट लेव्हल्स असणार आहेत. जर 49,031 ची लेव्हल जर बँक निफ्टीने तोडली किंवा ही रेंज जर तोडली, इथं इव्हन 48,995 या रेंजमध्ये कदाचित जर मार्केट खाली आलं, तर या रेंजमध्ये टाईमपास पण करू शकते. त्यामुळे ही रेंज इम्पोर्टंट आहे. या जर 2 रेंज मार्केटने तोडल्या, तर मार्केट 48,850 पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर मार्केटने अ, 49,426 ची लेव्हल तोडली, हाय तोडला, तर मार्केट 49,543 ला जाईल. त्यानंतर 49,651 ला जाईल. ठीक आहे. पण तुम्ही आणखी एक गोष्ट उद्या लक्षात ठेवा, 49,500 ची ही सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. त्यामुळे इथे पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. जेव्हा पण मार्केट आपण नेहमी बोलतो त्याप्रमाणे या लेव्हलवरती मार्केट रिजेक्शन घेऊ शकतं किंवा इथून रिव्हर्स पण होऊ शकतं. इथं याच्या आसपास जर कोणता रेजिस्टन्स असतो ना, तो मार्केट नेहमी तोडल्याचं दाखवतं आणि मार्केट तिथून पुन्हा रिव्हर्स होत असते. त्यामुळं ही जी आहे 49,500 ची सायकॉलॉजिकल लेव्हल आहे. तिच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. तर इथे थोडंसं रेंज खालीवर होते. तर तुम्ही लक्ष ठेवून घ्या. आणि या पद्धतीने तुमचं जे काही स्ट्रॅटेजी असेल, त्यानुसार तुम्ही तुमचं उद्याचं ट्रेड प्लॅन करा.
सो निफ्टी, बँक निफ्टीमध्ये याच लेव्हल्स असणार आहेत उद्यासाठी. आणि आणखी एक अपडेट म्हणजे शनिवारी बजेट असल्यामुळे शनिवारी या मार्केट ओपन असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे शनिवारी सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता, पण काळजीपूर्वक ट्रेड करा. ओके. सो आजच्यासाठी इतकंच. आणखी काही अपडेट्स असतील तर मी त्या तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये YouTubeवर टाकत जाईन. पण त्या तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत जाईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यामध्ये तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं, हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी लेव्हल्स काम करत असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो उद्या भेटूया. थँक